धूमधाम से विरकर निवास में संपन्न हुआ मंगला गौर का कार्यक्रम। आपको सूचित कर दें कि 31 अगस्त शनिवार को प्रभाग 10 में विरकर निवास पर शिवसेना उद्धव बाला साहेब पक्ष के नेता, उप जिला प्रमुख एवं नागोबा फाउंडेशन के सचिव शंकर विरकर एवं उनकी सुपुत्री युवती सेना और नागोबा फाउंडेशन की संस्थापक अध्यक्ष और महिला कुश्ती मल्ल विद्या महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आकांक्षा विरकर द्वारा आयोजित मंगला गौर का कार्यक्रम मराठी गीत, संगीत, नृत्य और नाट्य मंचन के साथ संपन्न हुआ। इस कार्यक्रम में विभिन्न महिलाओं की टीम ने विभिन्न तरह के नाट्य मंचन प्रस्तुत किए, जो सामाजिक संदेशों के साथ निहित थे। जैसे कि आप इस समय स्क्रीन पर भी देख सकते हैं कि महिलाओं पर बढ़ते अत्याचार के निमित्त सामाजिक संदेश के साथ इन महिलाओं ने कैसा सुंदर वेदनामय नाटक प्रस्तुत किया, जिसमें वो नारी के सुरक्षा के लिए समाज को संदेश दे रही हैं। कार्यक्रम में भाग लेने वाली प्रत्येक महिला ने आकांक्षा विरकर और शंकर विरकर की प्रशंसा करते हुए कहा कि विरकर परिवार द्वारा आयोजित इस मंगला गौर के कार्यक्रम में मराठी संस्कृति और सभ्यता को प्रसारित करने का जो कार्य यहाँ किया जा रहा है वो सच में सराहनीय है। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे विचार ज्या सैनिकांनी घेतलं त्या दिवशीपासून त्याची कार्याची सुरुवात 80% समाजकारण 20% राजकारण जे साहेबांनी नारा दिला तोच नारा आजपर्यंत ही आपल्याला दिसून येत आहे। नमस्कार, मी पूनम तुरंबेकर। रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना जराचाही क्षणाचाही विरंगुळा मिळत नाही, तर आज या विरकर साहेब आणि आकांक्षाताई यांनी आम्हाला हा विरंगुळ्याचा क्षणाचा आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी हे जे काही प्रयत्न केले त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। आणि ते नेहमीच असे आम्हाला सुखदुःखाच्या चांगल्या वाईटाच्या सगळ्या प्रसंगी ते आम्हाला नेहमीच मदत करत असतात। त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत। नमस्कार, मी स्नेहा प्रफुल्ल करंडकर। मला खास करून अस्मिता मॅडमचा म्हणून बोलायचं आहे। त्यांनी आज मला पुढे आणलं, त्यांच्यामुळे मी आज इथे आली। जे बचत गट चालू केलं त्यांच्यापासून त्यांनी चालू केलं, आज मी त्यांच्यामुळे मी पुढे आली आणि माझं टिफिन सर्व्हिसचं आहे। त्यांनी मला खूप पुढे असं आनंदात आज मी मला 4 वर्ष झाली इकडे येऊन मला। आणि विरकर साहेब, अस्तिक मात्र भाऊ अक्षरताई यांच्यामुळे आम्हाला आज पूर्ण व्यवस्थित आम्हाला कार्यक्रम बघायला भेटला व्यवस्थित। मी अस्मिता परुळेकर, उपशहर संघटक, प्रभाग क्रमांक 10। आज आकांक्षाताईंनी आमचा मंगळागौरचा कार्यक्रम इथे आम्हाला हॅलो आज मला आकांक्षाताईंनी आम्हाला सर्व महिलांना हा मराठी संस्कृती आपली पूर्ण जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। मी स्नेहल देवरे। आमचा आज मंगळागौरीचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये आज आम्हाला हे स्टेज हे करून दिलं आकांक्षाताई, विरकर भाऊ, अस्तिक भाऊ, परुळेकर ताई यांना धन्यवाद। माझं नाव जानकी सावंत, मी घे भरारी ग्रुपची सदस्य आहे। विरकर साहेब आणि आकांक्षाताईंनी आम्हाला हा मंगळागौर खेळण्याचा खूप चांगला चान्स दिलेला आहे। त्यांच्यामुळे आम्ही 8 दिवस खूप मेहनत करून हा खेळ खेळलेलो आहोत, एकत्र आलेलो आहोत, मज्जा केलेली आहे। रोजच्या कटकटीमधून आम्हाला थोडासा आनंद मिळालेला आहे, त्यासाठी विरकर भाऊ आणि आकांक्षाताईंचं मी मनापासून धन्यवाद करते। धन्यवाद। रेखा कोळंबकर, माझ्या ग्रुपचं नाव आहे घे भरारी। सालाबादप्रमाणे आम्ही नागोबा फाउंडेशनमध्ये दरवर्षी मंगळागौरी साजरी करतो। ओके, विरकर भाई आणि आकांक्षा ताई यांच्या प्रतिसादाने आमचा मंगळागौरी सण साजरा होतो। माझं नाव साक्षी लांजेकर आहे, मी घे भरारी ग्रुपची सदस्य आहे। आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विरकर सरांच्या आयोजित केलेल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये आमचा डान्स सादर केला आणि खूप छान प्रतिसाद मिळाला सगळ्यांचा। विरकर साहेबांना खूप खूप धन्यवाद आणि आकांक्षाताईंना पण खूप खूप धन्यवाद। थैंक। जय महाराष्ट्र। मैं घे भरारी की सदस्य हूँ, शिल्पा नंदकिशोर साटव। ये जो आज का प्रोग्राम है नागोबा फाउंडेशन की तरफ से हुआ है, जिसमें आकांक्षा ताई, विरकर भाई और तनुजा वैनी ने बहुत टाइम से हम लोगों को मतलब कैसा प्रैक्टिस करना है, क्या करना है, ये सब बताया था। और गए साल भी इसका आयोजन हुआ था, उसके पहले साल भी हुआ था, ये शायद 3रा साल है और अगले साल भी इसका आयोजन हो जाएगा। तो हमने सभी महिलाएं इतनी उत्साह से ये सब डांस घर संभाल के, बच्चों को संभाल के हम लोग ये प्रैक्टिस करते हैं, एक साथ मिलते हैं। इसके लिए विरकर भाई और उनके परिवार का दिल से धन्यवाद। इस कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति रही
मीरा भाईंदर शिवसेना की गटनेता नीलम धवन की, उप जिला संगठक सुप्रिया गोसालकर, उप जिला संगठक प्राची पाटिल एवं और भी शिव सैनिक बहुत सारे यहाँ पर पदाधिकारी मौजूद थे। जितनी भी महिलाओं ने यहाँ पर भाग लिया उन सभी को तोहफे दिए गए। इसी पर पेश है राम दुबे द्वारा प्रवासी खबर की रिपोर्ट। आपको बता दें कि इस कार्यक्रम की सभी ने भूरी भूरी प्रशंसा की है और कहा कि विरकर परिवार द्वारा आयोजित यह कार्यक्रम संपूर्ण पक्ष के लिए प्रेरणादायी होगा। ध्यान रखिए, इस वीडियो को शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिएगा। यहाँ पे हमारे साथ सुप्रिया गोसालकर जी हैं। आज का आप यहाँ पर आए और मैंने देखा कि पूरा समय आप यहाँ पर बैठे थे, तो कैसी अनुभूति यहाँ पर आपको हुई, उसके बारे में आप क्या कहना चाहेंगी दर्शकों को? मैं 6 बजे से आई आहे आणि 6 वाजल्यापासून सगळ्या महिलांचे पारंपरिक पद्धतीने झालेलं नृत्य मी पाहिलंय, म्हणजे मंगळागौरीचं डान्स तो मी पाहिलंय आणि सगळ्या महिलांनी संदेश असा दिलाय की महिलांवर जे अत्याचार होतात, लहान मुलींपासून अगदी 70 वर्षाच्या महिलांपर्यंत त्याच्यावरती अत्याचार होतात आणि मुली नको म्हणून अत्याचार म्हणजे सांगतात, पण मुलगीच आज सगळ्यात श्रेष्ठ आहेत। म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत महिलाच सगळं काम करत असतात, शिवाय घरचं मॅनेजमेंट करतात, बाहेर एरोप्लेन चालवतात, रेल्वे चालवतात, म्हणजे अख्खा देश सुद्धा चालवतात। त्यामुळे महिला हे पाहिजेच आहे आणि महिलांशिवाय पुरुष म्हणजे त्याला हे नाहीये, म्हणजे जोडी दोन्ही पाहिजेत, पुरुषही पाहिजे महिला पण पाहिजे, पण महिलांवरती जे अत्याचार होतात ते थांबवण्यासाठी पुरुषांची दृष्टी बदलली पाहिजे, एवढंच मी सांगेन। आज यहाँ पर जो पक्ष के द्वारा और शंकर विकर आकांक्षा विकर के द्वारा जो कार्यक्रम हो रहा है, इसमें आपको क्या अनुभूति हुई, आप क्या संदेश देना चाहेंगे? एक मराठी संस्कृतीचा वारसा कायम ठेवण्यासाठी, या लोकांच्या लक्षात राहण्यासाठी या पूर्वीपासून हा मंगळागौरीचा कार्यक्रम आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये होत असतो आणि एक संस्कृती जतन करण्याचं कार्य विरकर परिवाराने केलेलं आहे आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणावर त्यांचा मंगळागौरीचा कार्यक्रम हा होत असतो। आज त्यांनी आपल्या प्रभागापुरता मर्यादितच हा कार्यक्रम घेतला होता, म्हणून इथे घेतला, नाही तर मोठमोठ्या हॉलला त्यांचे कार्यक्रम होतच असतात। जसं महिला आपलं घर संसार चालवतात आणि त्यातून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे त्यांना व्यासपीठ देखील मिळतं। नटून थटून अशा रोज आपली कामं करत असताना अशा महिला नसतात, परंतु या मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली कला जोपासण्याचं आणि आपलं एक सौंदर्य, आपली आवड असते, ती आवड जोपासण्याचं काम महिला करत असतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व महिलांनी अगदी इथे कार्यक्रम हा जो आयोजन केलेलं होतं त्याचा पुरेपूर त्यांनी फायदा घेतलेला आहे आणि पुरेपूर आनंद लुटलेला आहे सर्व महिलांनी, आपण बघितलेलंच आहे। आणि त्यामुळे आणि त्यातूनही वेगवेगळे मेसेजेस जे आता ज्याप्रमाणे सांगितलं की अत्याचाराच्या विरोधात किंवा मुलगी नको या विषयावर असे बरेच चांगले मेसेजेस या प्रोग्रामच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या मंगळागौरीच्या ग्रुपने सगळं केलेलं आहे। खरंच चांगला आणि ही संस्कृती अशीच जपत राहो अच्छा मैं त्यांना शुभेच्छा देते। आकांक्षा जी, मैं आपसे जानना चाहूँगा कि किस उद्देश्य के साथ आप इतने सारे धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रमों को करती हैं और कैसा आपको लोगों से, जनता से प्रतिसाद मिलता है? पहिल्यापासून जे मराठीमध्ये संस्कृती झाल्या आहे ते मराठीचे एक वेगवेगळे कल्चर आम्ही दाखवायला लागते। जसं आता हे महिलांच्या म्हणजे काही संस्कृती असतात ते संस्कृती दाखवायच्या लोकांना। आता ही नागोबा फाउंडेशनच्या वतीने आम्ही मंगळगौरीची 10 नंबरची वार्डमध्ये महिलांची मंगळगौर ठेवल्या आहेत। त्या वार्डची आपल्याला एक महिलाने एवढा म्हणजे खुशी आहेत की आपल्या परंपरांची संस्कृती ठेवल्या आहेत मंगळगौरसाठी। या आपली सर्व महिलांनी इथे उपस्थित आहे आणि धवन मॅडमच्या पण उपस्थित आणि गोसालकर मॅडम पण उपस्थित, हे सर्व म्हणजे महिलाने एवढा काम करते माझ्यासोबत, पण मी महिलांची सोबती, मी मार्गदर्शन सोबती आहे हे। अच्छा, आज इस या मंगळगौरच्या प्रोग्राममध्ये 300 ते 400 महिला उपस्थित होते। त्यात सर्व महिलांना आम्ही म्हणजे त्यांना असं मनात दुःख असं एक करून दाखवलं नाही, सर्वांना असं म्हणजे बक्षीस फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं बक्षीस होतं आणि अजून सर्व महिलांना हे होतं बक्षीस आम्ही दिलं। तो आप सफल भी करते हैं, सबसे बड़ी बात तो ये कि आपका कार्यक्रम सफल होता है, वो कैसे होता है वो बताइए। इसमें सभी जो महिला ये कार्यक्रम में उपस्थित थे, जो गेस्ट भी आए थे और जो महिला जिन्होंने इस कार्यक्रम में भाग लिया और इन्होंने जो 5-6 ग्रुप थे, वो ग्रुप द्वारा मैसेज जो गया, अलग अलग मैसेज, हे मराठी संस्कृती जपण्याचं काम कोणी केलं असेल तर ह्या महिलांनी केलं असेल असं मी म्हणतो। आणि
ह्याच्यामध्ये मंगलागौरीमध्ये म्हणा, पण ही श्रेय माझ्या बायकोला दिलं पाहिजे, कारण ही महिलेशी जोडल्या जातात आणि तिच्याच पाऊल ठेवून राजकारणामध्ये या समाजकारणामध्ये आकांक्षा विरकर पुढे चालवते आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी जुन्या जाणत्या ह्या शहरातील 35 ते 40 वर्ष ज्यांनी शिवसेना पक्षाशी काम केलं असे नीलमताई ढवण, सुप्रियाताई गोसाळकर उपजिल्हा संघटक, आमचे माझा मित्र आस्तिक म्हात्रे सुनील उपशहर संघटक, रेश्मा आपला अस्मिता परुळकर, अस्मिता रोकडे, परत आमचे अंकिता सावंत, किती लोकांचा आवाज आला बघा, असं आहे. आणि ही सगळ्या महिला भगिनीजी आज सुंदर असा आपला मराठी बाणा अजून तरी ह्या मुंबईमध्ये ठेवण्याचं काम आणि जतन ठेवण्याचं काम आणि जिवंत ठेवण्याचं काम, आणि हा क्रेजीपणा त्यांचा अजूनही गेलेला नाही. ह्या आपल्या आपल्या न्यूज मार्फत ही मैसेज देने का काम मैं करता है। वंदना मेहता है। यहाँ नागोबा फाउंडेशन की ओर से 31 अगस्त को एक मंगला गौर का प्रोग्राम हुआ। मैं यहाँ पे देखने के लिए आई थी। बहुत ही अच्छा प्रोग्राम था। बहुत सारी लेडीज़ ने बहुत ही अच्छा परफॉर्म किया है। आज 40 साल की 45 साल की महिला है जिसके ऊपर घर की बहुत सारी जिम्मेदारियाँ होती है। वो जिम्मेदारी को थोड़ा सा समय देके अपने आप के लिए उसने पिछले 15 दिनों से 20 दिनों से बहुत ही अच्छा प्रैक्टिस किया है और यहाँ पे परफॉर्म किया है। मैं कुमारी आकांक्षा शंकर वीरकर की बहुत ही आभारी हूँ कि उसने इतना अच्छा आयोजन किया है। मैं चाहती हूँ कि वो खूब आगे बढ़े, खूब तरक्की करे और ऐसे ही सुंदर कार्यक्रम है वो महिलाओं के लिए करते रहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। से बात कर रही हूँ। ये मंगला गौर का कार्यक्रम शंकर भाई वीरकर और आकांक्षाताई वीरकर ने रखा था। हम लोग को बहुत मज़ा आता है। ये हर साल ये कार्यक्रम प्रस्तुत करते हैं और हमें बहुत मज़ा आता है। लेडीज़ लोग इस वजह से थोड़ा बाहर निकलते हैं और अपना अपना हुनर बताते हैं। त्यांना मी पहिले थँक्यू बोलते। माझं नाव शालिनी निकम आणि आकांक्षाताई वीरकर भाऊ आणि आस्तिक आणि परुळेकर ताई त्यांना तर खूप मनापासून थँक्यू। मी एवढ्या दिवस घरातच होती आणि परुळेकर ताईंनी मला घरातनं बाहेर काढलं, त्यामुळे त्यांचं खूप थँक्यू मनापासून। मी कंटिन्यू घरात होती आणि वेळात वेळ काढून मला 3 वाजले तरी मला बोलायची ये, खूप साथ दिली त्यांनी। ये तू करशील तर तुला होईल। मी येऊन त्यांच्यासाठी आली, जेवलं नाही, काही नाही, खाल्लं पिल्लं तरी मी प्रॅक्टिसला मला त्यांनी खूप एनर्जी दिली। त्याबद्दल मी त्यांचं खूप थँक्यू। आणि आकांक्षाताई तर नेहमीच आलं म्हणजे त्यांची स्माईल बघून माणूस पूर्ण गेटमध्ये कधी आम्ही आलेलो नव्हतो इथे, पण माझी मुलगी माझ्यासोबत असते तरी ती बोलली चालेल मला तुझी मुलगी सोबत असली तरी तू ये। आणि येऊन मला खूप म्हणजे इतकं बरं वाटायचं, मी कधी बघितलेलं नव्हतं, त्यामुळे इथे येऊन मला इतकं बरं वाटलं। आणि बायकांमध्ये येऊन तर इतका आनंद आणि घरामध्ये म्हणजे एकदम याच्यासारखं घरामध्ये थोडं टेन्शन वगैरे असलं तर इथे येऊन खूप एकदम रिलॅक्स वाटायचं। ताईंचं तर काय बोलावं तेवढं कमीच आहे ताईंविषयी। पहिल्यापासून ताईंना मी माझे मुलगा नर्सरीला असेपासून मी ताईंना बघितलं आहे, तेव्हापासून ताईंनी मला सपोर्ट केला। तर मी 2 वर्षापासून ताईंनी मला घरातनं बाहेर काढलं, तेव्हापासून मी एकदम म्हणजे एकदम बायकांसारखी भर उडाडीसारखी एकदम मी उडली। थँक्यू सगळ्यांचं।